मंडळी, सर्वात पहिल्यांदा तर विशेष भारीच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, पंत्यांचा मंद प्रकाश आणि घराघरातून येणारा फराळाचा खमंग असा वास. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर घरोघरी साजरं केलं जाणारं लक्ष्मीपूजन. हा दिवस असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट यावी म्हणून देवी लक्ष्मीला मनोभावे घरात बोलावून आदरातिथ्य करण्याचा. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी पूजन केलं जातं. घरात सुख समृद्धी धनवृद्धी होऊन माता लक्ष्मीची कृपा सदैव घरावर राहण्यासाठी घरोघरी लक्ष्मी पूजन करतात. म्हणूनच यावर्षी लक्ष्मी पूजन नेमकं कधी आहे आणि त्याचा अचूक मुहूर्त कोणता हे अनेकांना अजूनही माहित नाही आहे. म्हणूनच आपण आज लक्ष्मीपूजन का करतात, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं, घरच्या घरी लक्ष्मीपूजन कसं करायचं, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की लक्ष्मीपूजन नेमकं का केलं जातं आणि आपण नेमकं याच दिवशी लक्ष्मीची पूजा का करतो. तर बघा, यामागे दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे पौराणिक. देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आणि आई तिरंगिणी यांची कन्या. एका पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं तेव्हा कमळावर बसलेली देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यांनी विष्णूला आपला पती म्हणून स्वीकारलं. याचाच अर्थ असा की आपण ज्या दिवशी लक्ष्मी पूजन करतो त्याच दिवशी लक्ष्मीचा जन्म झालेला होता. दुसरं कारण सुद्धा असंच आहे की वाईट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून रावणाचा वध करून विजयादशमीला श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत आले. त्यावेळी दिवाळी साजरी करण्यात आली. रामाने अयोध्येत आल्यावर राज्याभिषेकानंतर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येत धन, सुख, शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून ही पूजा श्रीरामाने केलेली होती. याशिवाय भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ मानला जातो, विशेषतः व्यापारी वर्गात. त्यामुळेच लक्ष्मीपूजनानंतर नवीन वह्या, खाते आणि व्यवसाय सुरू करण्याची प्रथा आहे. आता जाणून घेऊयात या वर्षीचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त, कारण सध्या या गोष्टीवरून मीडिया डिबेट सुद्धा रंगले आहे. तर बघा मंडळी, पंचांगानुसार यावर्षी लक्ष्मीपूजन हे मंगळवारी 21 ऑक्टोबर या दिवशी करणं शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. आता सर्वांना असा प्रश्न पडला असेल की लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचं. तर बघा, नेहमीप्रमाणे प्रदोष काळात. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा सुमारे 2.5 तासांचा काळ, जो लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात उत्तम मानला जातो. महाराष्ट्रातील प्रमुख पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा साधारणपणे संध्याकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत असणार आहे. म्हणजे बघा, आपल्या हातात 2.5 तासांचा वेळ आहे. या वेळेतच देवीची स्थापना आणि पूजा पूर्ण करायची आहे. शक्यतो सगळीकडे घरगुती पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जातं, पण काही भागात लक्ष्मीपूजनासाठी ब्राह्मण काकांना बोलावून पूजा करण्याची देखील पद्धत आहे. पण प्रत्येक वेळी गुरुजींना घरी येणं शक्य होतच असं नाही. मग अशा वेळी लक्ष्मीपूजन कसं करायचं. आता मुहूर्ताची वेळ तर पक्की झाली आहे. आता पाहूयात तयारी कशी करायची. सगळ्यात पहिलं काय करायचं, तर सर्वात आधी घराची स्वच्छता करायची. मंडळी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरासोबतच मुख्य दरवाजा आणि पूजा मांडायची जागा स्वच्छ करा. गंगाजल, गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध करून घ्या. असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते, त्यामुळे लक्ष्मीचा वास स्वच्छता, शांती आणि श्रद्धा असलेल्या ठिकाणी होतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे एक पाट किंवा चौरंग घ्या. त्यावर लाल किंवा हिरव्या रंगाचं स्वच्छ वस्त्र अंथरा. त्यासोबतच कलश, नारळ, तांदूळ, निरंजन, हार, फुलं, कापूर, अगरबत्ती, हळद कुंकू, साळुता म्हणजेच केरसुनी म्हणजे झाडू आणि रांगोळी असं सगळं सामान आणि इतर पूजा साहित्य एका जागी आणून ठेवा. त्यानंतर पुढे करायची गोष्ट आहे ती म्हणजे केरसुनी आणि कलश पूजा. म्हणजे या दिवशी कलश पूजनासोबतच केरसुनी म्हणजेच झाडू पूजनाला देखील खूप महत्व दिलेलं आहे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. झाडूमुळे आपलं घर स्वच्छ होतं. म्हणूनच लक्ष्मीचा नाश करणाऱ्या केरसुनीला लक्ष्मी मानून हळदी कुंकवाने तिचं पूजन केलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पूजा मांडणीचा. सगळ्यात पहिल्यांदा तर पाटाखाली आणि सभोवती रांगोळी काढून घ्या. त्यानंतर पाटावरील लाल वस्त्रावर थोडं तांदूळ घेऊन तांदळाचे स्वस्तिक काढा. यावर पाण्यानं भरलेला कलश ठेवा. कलशाला 5 बोटं हळदी कुंकवाची लावून कलशातील पाण्यात थोडं हळद कुंकू, एक नाणं, सुपारी, फूल घाला आणि त्यावर आंब्याच्या पानांसोबत नारळ ठेवा. यानंतर करायची गोष्ट आहे ती म्हणजे देवी देवतांची स्थापना. मंडळी, श्री गणेश पूजनाने सर्व कार्यांचा श्री गणेशा होतो. म्हणून कलशाच्या उजव्या हाताला नगिनीच्या म्हणजेच खाऊच्या पानावर तांदूळ ठेवून त्यावर श्री गणेशाची मूर्ती वा सुपारी ठेवून गणेश पूजा करा. त्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती, फोटो नीट मांडा. सोबत कुबेर किंवा श्रीयंत्र असेल तर तेही ठेवा. त्यानंतर लक्ष्मीच्या स्वागतासाठी पाटावर कलशाभोवती पैसे, दागिने, हिशोबाची नवीन वही, नवीन केरसुनी आणि पूजेचं इतर साहित्य ठेवा.
साईच्या लाह्या, बत्तासे, मिठाई, फळं हे नैवेद्याचे पदार्थही तयार ठेवा. मुहूर्ताच्या वेळेत कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येऊन मनोभावे लक्ष्मी समोर घरासाठी सुखसमृद्धीचा संकल्प करा. दीपपूजन करून झाल्यानंतर आधी गणेश पूजा करा. त्यानंतर देवीच्या मूर्तीला दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून तयार केलेल्या पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने आंघोळ घाला. सर्वात पहिल्यांदा तर मूर्तीला स्वच्छ करून जागेवर ठेवा आणि वस्त्रहार घालून पूजेला सुरुवात करा. हळद, कुंकू, गंध, अक्षता आणि लाल फुलं अर्पण करा. कमळाचं फूल लक्ष्मीला प्रिय असल्यानं ते मिळाल्यास अधिक उत्तम. ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जपून पूजा करा. आजच्या दिवशी नैवेद्यासाठी साळीच्या लाया आणि बत्तासे महत्वाचे मानले जातात. सोबत 5 फळांचा, गुळ, खोबरं आणि पंचामृताचा देखील नैवेद्य दाखवा. केरसुनी म्हणजेच झाडू सोबत पैशांची आणि दागिन्यांची सुद्धा पूजा करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून तो रात्री उशिरापर्यंत अखंड तेवत राहील याची काळजी घ्या. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याचं कामही अखंड ज्योत करत असते, हे तुम्हाला माहितच असेल. यानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन मनोभावे जल्लोषात उत्साहानं दिवाळीची आरती करून लक्ष्मीपूजन संपन्न करा. असाच आनंद, उत्साह तुमच्या घरी नेहमी नांदो अशी प्रार्थना करा. म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा किंवा दागिना नाहीये. खरी लक्ष्मी म्हणजे आपल्या कुटुंबात एकमेकांप्रती असलेलं प्रेम, समाधान आणि आपले चांगले विचार. म्हणूनच असं म्हटलं जातं की आपल्या सद्भावनांमध्येच लक्ष्मी वास करते. घरातील महिलांना सन्मान देऊन आदरानं वागवा. त्या गृहलक्ष्मीच्या रूपात तुमच्या घरी नांदत असतात. घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. श्रद्धेनं, भक्तिभावानं साध्या-सुध्या पद्धतीत केलेल्या पूजेत सुद्धा मोठा आशीर्वाद दडलेला असतो, हे देखील लक्षात घ्या. तर मंडळी, येत्या मंगळवारी 21 ऑक्टोबर संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40च्या शुभमुहूर्तावर मनोभावे लक्ष्मीपूजन करून दिवाळी जल्लोषात आनंदात साजरी करा. बाकी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.